अभिमानाने पाचारण करतो ते यावं आणि गरजून जावं, बरसून जावं. धो माणूस मरेपर्यंत शिकत असतो या विचारावर मी ठाम आहे आणि त्यामुळेच आपल्या सगळ्यांना विद्यार्थी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. कवितेची सुरुवात. की वर्गाच्या आत प्रवेश नाकारणारी चौकट, की वर्गाच्या आत प्रवेश नाकारणारी चौकट पाहत राहते वर्गाच्या बाहेर अक्षरांमध्ये तल्लीन झालेला विद्यार्थी. वर्गाच्या आत प्रवेश नाकारणारी चौकट पाहत राहते वर्गाच्या बाहेर अक्षरांमध्ये तल्लीन झालेला विद्यार्थी. फळ्यांवरची गिरणारी अक्षरे मनपटलावर गिरवत गिरवत, फळ्यावरची गिरणारी अक्षरे मनपटलावर गिरवत गिरवत तो गिरवत असतो आमच्यापर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या आयुष्याची बाराखडी. मनपटलावर गिरवत गिरवत तो गिरवत असतो आमच्यापर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या आयुष्याची बाराखडी. वर्गाच्या बाहेर बसून केवळ त्याने प्रश्नांची उत्तरे दिली नाही, वर्गाच्या बाहेर बसून केवळ त्याने प्रश्नांची उत्तरे दिली नाहीत, त्याने आमच्या आयुष्याच्या प्रश्नांना उत्तरे दिली, त्याने आमच्या आयुष्याच्या प्रश्नांना उत्तरे दिली. जातीने नाकारलेला वर्गाबाहेरचा विद्यार्थी, जातीने नाकारलेला वर्गाबाहेरचा विद्यार्थी देशाच्या धर्मनिरपेक्ष घटनेची मांडणी करताना, जातीने नाकारलेला वर्गाबाहेरचा विद्यार्थी देशाच्या धर्मनिरपेक्ष घटनेची मांडणी करताना जातीवंत कायदे गिरवत असतो, जातीवंत कायदे गिरवत असतो. तो गिरवत असतो वर्गाच्या उज्ज्वल आणि प्रतिष्ठित आयुष्याची मुळाक्षरे. भेदभावाने कचरा झालेल्या जिंदगीला, भेदभावाने कचरा झालेल्या जिंदगीला मूलभूत हक्कांचे खतपाणी घालून तो देत असतो राज्यघटनेचा भक्कम आधार मूलनिवासी झाडाझुडपांना. भेदभावाने कचरा झालेल्या जिंदगीला मूलभूत हक्कांचे खतपाणी देऊन तो देत असतो राज्यघटनेचा भक्कम आधार मूलनिवासी झाडाझुडपांना. वर्गाने, चौकटीने, फळ्याने, खडूने आणि शिक्षकानेही, वर्गाने, चौकटीने, फळ्याने, खडूने आणि शिक्षकानेही नाकारलेला विद्यार्थी सक्तीचे व मोफत शिक्षण देऊन देत असतो आकार दुर्गम, वंचित आणि फाटलेल्या विद्यार्थ्यांना. वर्गाने, चौकटीने, फळ्याने, खडूने आणि शिक्षकानेही नाकारलेला विद्यार्थी सक्तीचे व मोफत शिक्षण देऊन देत असतो आकार दुर्गम, वंचित आणि फाटलेल्या विद्यार्थ्याला. आयुष्यभर वाट्याला बहिष्कार झिडकारणे, आयुष्यभर वाट्याला बहिष्कार झिडकारणे आलेला आणि चौकटीने नाकारलेला विद्यार्थी साता समुद्राची चौकट ओलांडून ज्ञानाचे प्रतीक म्हणून दिमाखाने उभा असतो. आयुष्यभर वाट्याला बहिष्कार झिडकारणे आलेला आणि चौकटीने नाकारलेला विद्यार्थी साता समुद्राची चौकट ओलांडून ज्ञानाचे प्रतीक म्हणून दिमाखाने उभा असतो. सूर्याच्या किरणांच्या तेजा एवढा प्रखर, सूर्याच्या किरणांच्या तेजा एवढा प्रखर, ज्या तेजाला आजही आमचा देश स्वीकारू शकत नाही, ज्या तेजाला आजही आमचा देश स्वीकारू शकत नाही. मात्र त्याच्या उजेडात अवघी जनता उजाळून निघते, विश्वगुरु होण्याचे स्वप्न बघते. मात्र त्याच्या उजेडात अवघी जनता उजाळून निघते, विश्वगुरु होण्याचे स्वप्न बघते आणि अंधारी मानसिकता घेऊन सूर्याला झाकण्याचे बालिश प्रयत्न करते आणि अंधारी मानसिकता घेऊन सूर्याला झाकण्याचे बालिश प्रयत्न करते. कोण म्हणते तोफा नामशीर झाल्या आणि संग्रहात जाऊन बसल्या. कोण म्हणते अजूनही रडते की तो आणि घेते उंच बोजाचा वेध आणि कोसळते कडे कधी न तुटणाऱ्या अशा त्या बलशाली तोफेच्या शब्दात. खरं तर माझे मित्र डॉक्टर रणवीर सर आणि यांच्या टीम त्यात मी पण आहे. आपल्या जालन्यामध्ये गझल मंथनच्या माध्यमातून गझल कार्यशाळा आणि संमेलन आहे, कार्यशाळा नाही, गझल संमेलन आहे. 4 सत्रामध्ये संमेलन होत आहे आणि भाग्यनगरमध्ये मराठा सेवा कार्यालयामध्ये याचं आयोजन केलेलं आहे. 9 तारखेला हा सोहळा आहे आणि मला असं वाटतं की निदान मला नाही पण सरांना ऐकायला, सरांचं कौतुक करायला, आपल्या जालन्याचं नाव मोठं करण्यासाठी तत्परत आहे. विनंती करतो की आपण सगळ्यांनी या गझल कार्यक्रमाचा, गझल मुशायऱ्याचा
तो गझल कार्यक्रमाचा खास तर एकाचा एक माणूस आहे.